बोला मॅडम. तुम्ही बोला डिरेक्टर साहेब. कोण आहे? सायली. ये पावभाजी खायला. नाही नको, खा तुम्ही दोघच. दोघं कुठे, मी एकटीच खाते. नीरव फक्त पार्सल घ्यायला आलाय. व्हॅलेंटाईन्स डेला दिलं का चॉकलेट डेला दिलं? नाही नाही रेणुका, दिलं नाहीये, मला द्यायचं होतं. कुणाला? कुणाला नाही, दे. सांग ना यार मनवा. बरोबर बरं, मी गेस करते. नीरव. ते तू कुणावर कविता लिहितोस कळतच नाही. सांग ना नीरव, नेमकं कुणावर कविता लिहितोस तू? माझ्या एका खूप खास मैत्रिणीवर, तुझ्यावर. काय? ऐकवतो, ऐक. नको रेणुका, ए रेणुका. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेयरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स. कसली भारी कविता केली ना त्याने. म्हणजे त्याने तुला पण ऐकवली कविता? मग काय, त्याने कुठलीही गोष्ट केली ना तर सगळ्यात आधी मला दाखवत होतो. सगळ्यात जवळचा मीच आहे की. सम्राट, पण मला सांग, तुझ्यापेक्षा पण जास्त जवळचं कोण आहे त्याला? कोणीच नाही. नीरूसाठी सगळ्यात जवळचा मी आहे. तसं नाही, तसं नाही. म्हणजे बघ, रात्री झोपताना असं कोणाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येतो? आठव आठव. माझाच येतो. काय ना, हॉस्टेलवर त्याचा आणि माझा एकत्रच लागून असतो ना बेड. मला काय म्हणायचं ना ते तुला नीट कळत नाही. म्हणजे बघ बघ, अशी कोणीतरी व्यक्ती त्याच्या आयुष्यातली जिच्यासाठी तो काहीही काहीही अगदी काहीही करू शकतो, असं कोण आहे? आहे की. कोणे कोणे सांग. मी. नीरू माझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. सगळं बरोबर आहे, पण मला काय म्हणायचं तुला कळतच नाहीये सम्राट. काय म्हणायचं? समजून घेण्याचं. हे काय, हा जेवायला बोलवतोस आणि स्वतः काय आबरचबर खातोस रे? तसं नाही रे नीरू, रिकाम्या पोटी बोलताना ना मला जरा हाताला लागतोच की टाळा, म्हणून घेतलंय. चला कॅन्टीनला जाऊया. चला. कॅन्टीन मध्ये नको ना, आपण कुठेतरी बाहेर जाऊ ना खायला. नको नको, उगाच कशाला पैसे वेस्ट करायचे? मी घेतो ना पैसे. हे बघ, प्रश्न पैसे देण्याचा नाहीये, हॉटेलवाल्यांनी लुटण्याचा आहे. हॉटेलमध्ये नको जाऊया, आपण कुठेतरी गाडीवरच खाऊ ना, पावभाजी वगैरे असं, अंडा बुर्जी. नको ना सम्राट, अरे उगाच परत यायला पण लेट होईल आपल्याला. हो दे की, तुला कुठे लगेच मुहूर्तावर घालायची पूजा? तसं नाही रे, पण बिन अजिबात काही नाही. ऐक ना, आपण आयुष्यात काहीतरी मिळायला पाहिजे ना, चेंज. हो, आपण बाहेर जायचं म्हणजे जायचं, मला अजिबात काही माहिती. ओके चला. तसे अजून अर्धा तास जरी आपण वेळ घालवला असता ना यात, तरी शेवटी बाहेरच जावं लागलं असतं.
कारण तुला नाही म्हणणं या जन्मी तरी माझ्याकडून होणार नाही समरू. लक्षण क्रमांक 3, प्रेमात पडलेला माणूस ज्याच्या प्रेमात पडलाय त्याला कधीच कशासाठीही नाही म्हणू शकत नाही. नाही 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 नाही, शक्य नाहीये, शक्य नाहीये, शक्य नाहीये. काय शक्य नाहीये? तुम्ही दोघं एकत्र नाही नाही ना. अगं, फक्त आम्ही दोघं कुठे, तू पण आहेस ना आमच्यात. तू पण आहेस ना आमच्या रिलेशनशिप मध्ये, मैत्रीच्या. अरे पण असं कसं असेल? अगं असंच असतं. बरं चल, मी तुला आणखीन एक लक्षण सांगतो. हा नीट लक्ष देऊ नये, कारण हे लक्षण एकदम विलक्षण. म्हणजे म्हणजे कसं, हे लक्षण जर असेल तर तो माणूस कन्फर्म टोटल 100% रोगी असं समजायचं. कळलं? धवल, प्रस्तावना पुरे लक्षण सांग. कुठलं लक्षण? ऐक. तर जो माणूस प्रेमात पडलाय आणि तो ज्याच्या प्रेमात फुलवलाय त्याच्या खांद्यावर अधिकाराने हात ठेवून तो तासन तास गप्पा मारत असतो. कधी कधी प्रेमाने उलट असतो, कधी कधी रागाने उलट असतो, कधी कधी समजून घेत असतो, समजावत. ए धवल, काही काय बोलतोस? ही सगळी काही प्रेमाची वगैरे लक्षणं नाहीये. ही सगळी मैत्रीची लक्षण. अगं मग अरोरच आहे ना, अरोरच आहे. आई, शाहरुख खान काय बोलून गेलाय, काय बोलून गेलाय? काय? यही की यार, दोस्ती, लव इज फ्रेंडशिप. किती किती फिल्मी आहे सर धवल. जरा कमी पिक्चर बघत जा. आणि तुझ्या मते जर का प्यार अगर दोस्ती है असं तुझं म्हणणं असेल ना, तर मग आपल्या कॉलेजमधली सगळीच मुलं एकमेकांवर प्रेम करत सुटतील, हो की नाही? अगं मग अरोरच आहे ना ते. हा, एक मोठा माणूस म्हणून गेलाय, प्यार बाटो दुनिया जीतो. जीतो. गप्प बस, गप्प बस. मीच वेडी, मी उगाच विश्वास ठेवला तुझ्यावर. रेणुका, तू ना धवल, तू ते बोगस डॉक्टर आहेस, बोगस डॉक्टर. रेणुका, प्रेमाची साधी लक्षणं माहित नाही तुला. मला सांग, त्या रुचिरावर तरी खरं प्रेम करतोस ना तू? रेणुका, बस बस. जा बोललीस तू आपल्याला, जा बोललीस. कुछ भी करने का था रेणुका, कुछ भी करने का था, पर धवल के प्यार पर डाउट नहीं लेने का था. ए, आपला आहे ना, आपला हिशोब एकदम डायरेक्ट असतो. कळलं? डायरेक्ट. काय काय कसला डायरेक्ट हिशोब असतो तुझा? हे बघ भाई, हे सगळे लक्षणं वगैरे आहेत ना, हे तुझ्या त्या आर्टिकल मध्ये, पेपर मध्ये, 21 अपेक्षित मध्ये छापण्याआधी असतात. आमच्या इकडची पोरं महाप्रसादाला एक्स्ट्रा शिरा वाढून पोरी पटवलेत त्यांनी. लक्षणं सांगते. अरे हो, खरं प्रेम असेल ना रेणुका, तर लक्षणं वगैरे लागत नाहीत ग, नाही लागत. खरं प्रेम असेल ना तर डायरेक्ट जाऊन भिडायचं, डायरेक्ट विचारायचं पोरीला, ए भाई आपल्याला तू आवडते, तुला कोण आवडतं बोल. धवल, असं पण असतं? असंच असतं. यालाच तर बोलतात डायरेक्ट हिशोब. काय ग, काय झालं? काही होत नाहीये, त्याच वाईट वाटतंय मला. बाप्पा रे, अशाने कशी होणार आहे मी रिपोर्टर? का आता काय झालं? काय झालं काय विचारतेस मनवा? नीरवचं कोणावर प्रेम आहे की नाही काहीच कळत नाहीये मला. रेणुका, अगं तू कशाला वेळ घालवतेस यात? मी सांगितलं ना, इट्स ओके, लेट इट बी. असं कसं लेट इट बी करायचं मनवा? मला तुला माहितीये, आज मी दिवसभर ऑब्झर्व करत होते त्याला, आणि काय उपयोग? एक लक्षण मॅच होईल तर शपथ. कसलं लक्षण? प्रेम रोगाचं लक्षण. आज सकाळीच धवलने मला प्रेम रोगाची सगळी लक्षणं सांगितली. मग त्यातली ती लक्षणं नीरव सोबत मॅच होतात काय बघण्याचा मी प्रयत्न केला, पण कसलं काय? ती सगळी मैत्रीची लक्षणं निघाली. अगं रेणुका, तू नको यात वेळ घालूस. आणि तसंही मला नाही वाटत
नीरव माझ्यावर प्रेम करत असेल. मनवा तुला काय माहित? तू विचारलंस का कधी त्याला? मी तुला आधी सांगितलंय ना, मी नाही विचारणार आहे त्याला. तू नाही विचारणारस ना त्याला? ठीक आहे, मग मी जाऊन विचारते. आणि तसंही पत्रकाराने थेट बेधडक प्रश्न विचारायचे असतात ना. रेणुका, तू त्याला काहीही विचारणार नाहीये. का का विचारायचं नाही मी? हे बघ मनवा, मी पत्रकार आहे आणि मला माझे प्रश्न विचारण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. रेणुका, अगं तू प्लीज बाहेर जाऊन बजाव ना. या केस मध्ये नको प्लीज. नाही मनवा, तू मला थांबवू शकत नाही. मी नीरवला विचारणार. नाही, तू त्याला विचारणार नाहीये. हे बघ मनवा, मी त्याला विचारणार. रेणुका, तू त्याला काही विचारणार नाहीये. पण असं का करतेस? तू मला थांबवू शकत नाही. मी त्याला विचारणार आहे. नाही नाही नाही, तू त्याला काही विचारणार नाही. कोणी कोणाला काय विचारायचं नाहीये. काय कोण म्हणाल कोणी कोणाला काही विचारायचं नाहीये म्हणून? मी तर तुला विचारणार आहे. रेणुका, नको. नाही मनवा, आता मी तुझं काहीही ऐकणार नाही. एक मिनिट थांब. नीरव, मला तुला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मला? हा, विचार. पण तुला त्याचं खरं खरं उत्तर द्यावं लागेल. हा, पास का रेणुका? मँगो बर्फीशी मी कधी खोटं बोलेन का? विचार, बिंदास विचार. मला तुला असं विचारायचंय की नीरव, मनवा थांब, आधी मी विचारणार आहे, तू थांब. हो हो रेणुका, तूच बोल, पण शांतपणे चहा घेत घेत बोल ना. अगं पण नीरव, प्लीज आमच्यासाठी चहा आणतोस? ओके, आणतो. रेणुका, आलो सांग. कशाला मी विचारणार? तू टेन्शन नको घेऊ. मी विचारणार आहे. मी विचारणार. तू नको ना, मी त्याची प्लीज मला विचारू नाही. प्लीज नाही, तुला बापाची शपथ. नाही म्हणला, तू असं नाही करू शकत. बाप्पाची शपथ काय? प्लीज प्लीज सुटली म्हण. असं काय करतेस? सगळं सोपं होऊन जाईल ना. आपल्याला कळेल त्याच्या मनात काय आहे. हे घ्या चहा. थँक्यू. वेलकम. हा, तर रेणुका, विचार. काय विचारणार होतीस तू? विचार. मी ते नीरव, मला तुला विचारायचं होतं की तुझ्याकडे 2000 रुपयाचे सुट्टे असतील का? काय? तू मला हे विचारणार होतीस? बाप्पा, बाप्पा, तुला तर माहितीये, एकदा एखादी गोष्ट मी माहित करून घ्यायची ठरवली की ती कळल्याशिवाय मला चैनच पडत नाही. खरं तर कालच सोक्ष मोक्ष लागणार होता या गोष्टीचा, पण मनवाने मला तुझी शपथ दिली आणि मग मला नीरवला काही विचारताच आलं नाही. त्यामुळे आता हा एकच मार्ग शिल्लक राहिला. बाप्पा, प्लीज 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 हेल्प मी. N for नीरव. टाइम टेबल तर कळलं, आता मिशन पाटला. सायली, काय ग, काय झालं? काय नाही ग, डोकं दुखतंय. झोप झाली नाही ना व्यवस्थित. रात्रभर त्या तुझ्या प्रोडक्टचा हिशोब करत राहायचंय आणि लवकर सकाळी उठून बसायचं. मग काय डोकं दुखणार नाही? अगं पण काय करणार आता?
जाग येते, सवय झाली आहे ना. एनिवे चल आपण जाऊया मॉर्निंग वॉकला. एकत्र. हो म्हणजे रोजच जातो ना आपण. हो सायली, आज तू नको येऊस. का? का काय तुला बरं वाटत नाहीये ना? तू नको येऊ. तू 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 बस, नको येऊ. तू झोप, आराम कर. नको ग, सवय मोडते. माझा प्लॅन मोडेल त्याचं काय? काय नाही, काय नाही. सायली अगं, आता आराम केलास तर पूर्ण दिवस छान जाईल की नाही तुझा? नाहीतर अख्खा दिवसभर डोकं दुखत बसेल. नको नको नको, काय नको? हे बरं आहे, आम्ही तुझं सगळं ऐकायचं, तू आमचं काहीच नाही ऐकायचं. हे असं नाही चालणार. तू तू आराम कर, तू झोप. चल चल चल. नाही नाही नाही, झोप. मी तुझं काही ऐकणार नाही. हे बघ, आराम गरजेचा असतो. आणि आता झोपलीस ना तर मग कसं दिवस चांगला जाईल की नाही आपला. पण माझं ऐकून तर घे. तू आलीस की मला उठवशील ना? हो हो, उठवे ना. आपण एकत्र लेक्चरला जाऊ ना. झोप. Let's start the mission. गुड मॉर्निंग नीरव. गुड मॉर्निंग रेणुका. नीरव, ओ सायकल भारी जमायला लागले आता तुला. हो ना, मनवाची कृपा. अजून काय? नीरव, एक काम कर. ते रिक्षाच्या मागे लिहितात ना, मामाची कृपा, आईची छाया, मावशीची माया. तसं ना तू सायकल. हे मडगाड कुठे आहे? नाहीये. मग लावून घ्या आणि त्यावर लिही मनवाची कृपा. रेणुका, तुला ना सकाळ सकाळ जॉगिंगची नाही तर नाश्त्याची गरज आहे बहुतेक. आणि तुला ना एक छानसं गाणं ऐकायची. कुठलं आहे? ऐक तर. ओके. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, कभी जमी कधी नभी, संपते अंतर झोक्यात. मस्त आहे ना? कसं वाटलं? आश्चर्य वाटलं का रेणुका? तुला नाश्त्याची नाही तर तुला तुझ्या आयुष्यातल्या श्रेयसची जास्त गरज आहे बहुतेक. माझं सोड रे, तू सांग, तुझ्या आयुष्यात कोणी शिरीन की नाही? हा? शिरीन शिरली की नाही? हे बघ, मला शिरीन मिळेल तेव्हा मिळेल, पण तुझी मीनू होऊ देऊ नकोस म्हणजे झालं. नाहीतर रेणुका आयुष्यावर एकटी राहशील बरं का. नीरव, असं का? मी याला दुनियादारीतलं प्रेम सुचवायला गेले, हा मलाच प्रेमातली दुनियादारी शिकवून गेला. सॉरी 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 काय नाही सांगतोय, लक्ष ठेव जरा, बघ ना. सॉरी सॉरी. मी कॅच घेतला, मी कॅच घेतला. अये मेरी परी, हा काय कॅच पकडला, काय कॅच पकडला मेरी मोहम्मद केफ नाही, विराट कोहली. आली मोठी अनुष्का. विराट कोहली म्हणे भाई कॅच तू पकडला, विकेट बॉलिंग आपण केली, आपण जाहीर खाने. ओ हे बघ, लक्षात ठेव, कॅच घेणं हे बॉलिंग पेक्षा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. एवढंच असेल ना तर माझी काढून दाखव तू विकेट. कमॉन कमॉन गाईज यार, कमॉन. कशाला चॅलेंज करता यार तिला? कशाला काय? अरे उगाच हारली वगैरे तर ती ना उगाच निराश होऊन जाते, माहिती ना तुला. काय काम करे, आपण क्रिकेट बंद करू, अभ्यासाला लागू. चल, अभ्यास करा. आले मोठे, गाबरला सांगा ना आपल्या बॉलिंगला. जाऊ दे आपण खेळूया. ठीक आहे बॅटिंग चल. चला बॅटिंग करा. चला नीट करा. ती वही उलटी कर, वही उलटी कर. का सुलटी पकडली तर काय अपशकुन असतो काय? डुक्कर कुठे आहे काय? अपशकुन नाही, अपमान होईल तुझ्या वहिनीचा. म्हणजे
बोल ना. ते आपण काय? त्या मागच्या पानावर ते रुचिराचं नाव लिहिलंय ना, तर लागेल ना तिला. अरे ओके, हा चाललेलं डबल लव्ह रुचिरा आणि असं हृदय रुचिरा आणि बदाम. काय बाळा किती रे तू तिसरी परी प्लीज हा, हे बघ असं काही समजू नकोस. मुलगा कितवी ते असू दे, म्हणजे तो शाळेत असू दे किंवा कॉलेजमध्ये, मुलं ना सर्रास पहिल्या पानावर स्वतःचं नाव आणि शेवटच्या पानावर आपल्या पार्टनरचं नाव लिहितात. काय दवलू? अरे हा बॉलिंग करते ना. चल. सायलीचा फोटो म्हणजे नीरव आणि सायली. मनवा पण म्हणजे हा नीरव एकाच वेळी दोघींवर पण लाईन मारतोय. शी, असं असेल असं वाटलं नव्हतं. काय शोधते बाकी खायला सम्राट एक मिनिट. मी कोणाला सांगू नकोस. मला नीरवच्या बॅग मध्ये हे सापडलं. हा बघ, अगं आपल्या सगळ्यांचे फोटो आहेत त्याच्याकडे. अगं आपले डेज चालू होते ना, तेव्हा त्याने ना लपून ना आपल्याला न सांगता आपले फोटो काढले. लय भारी आले, ती बघितले ना. असं असेल तर मग माझा पण फोटो असला पाहिजे. असणार रेस, बघ ना बॅगेत बघ असणार. परी, मी, सम्राट, धवल, त्याने तर सगळ्यांचेच फोटो ठेवलेत बॅग मध्ये. नाही नाही, या तिघींपैकी कोणीतरी एक नक्की आहे. अरे यार, आणि जर का असे बॅग मध्ये सगळ्यांचे फोटो ठेवले तर मला कळणार कसं की या तिघींपैकी नक्की कोण येते.